तो आल्यानंतर आत्तापर्यंत तुम्हाला जे काही वाटलं, जो काही एक्सपिरियन्स असेल तो शॉर्टमध्ये सगळ्यांनी सांगायचा. ओके, मला पहिली गोष्ट इथला प्रिमायसेस खूप आवडला, म्हणजे हवा खूप आवडली सगळीकडे. म्हणजे ती त्या रूममध्ये गेलं तर सगळ्या खिडकीतून सगळी सोडून हवा येते आणि एकदम फ्रेश हवा आहे. सो त्याच्यामुळे हा प्रिमायसेस मला खूप आवडला. कॅम्पला येण्याचं पर्पज म्हणजे वेगवेगळ्या भागातील मुलांशी मैत्री होईल, एवढंच एक पर्पज होतं आणि ते झालेलं पण आहे. आम्हाला येऊन 4 तास पण नाही झाले सोबत, पण असं वाटतं आमची मैत्री वर्षापूर्वीची. खरंच तसंच वाटलंय. Namaskar, माझं नाव शिवा रेड्डी. Don't let me deceive you guys that thinking into that I am a Marathi speaker. I am not. I am from Andhra Pradesh and one of the few people who could not understand or speak Marathi. But nevertheless, the camp was amazing. I am truly grateful to be part of this camp and for all the people who have made this camp possible. The experiences that I have got are one of a kind. The deep dive sessions, the creative expression activity and everything that about the camp is truly amazing. I'm truly grateful to Kaivalya Dada who have made us part of this, who have brought all of us together here. Thank you. नमस्कार, मी गुणवंत बोरसे. मी जळगाववरनं आलो आहे. खरं तर ह्या निसर्गाच्या सानिध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान असलेल्या या चिखल गावामध्ये गेल्या 10 दिवसांपासून हा लोकनिर्माण 6चा कॅम्प सुरू होता, ज्यामध्ये खरं तर विद्यार्थ्यांसाठी अगदी त्यांच्या आयुष्यात रिव्हॉल्युशनरी बदल घडवून आणण्यासाठीचा हा कॅम्प होता. मग त्यामध्ये अगदी एकत्र जेवण करण्यापासून असेल तर स्वतःच्या मनातील भावना शेअर करण्यापर्यंत असेल, अगदी ग्रुप डिस्कशनपासून तर अगदी साफसफाई करण्यापर्यंत आम्ही सर्वच एकत्र होतो. फक्त महाराष्ट्रातनंच नाही तर विविध राज्यातून या ठिकाणी मुलं एकत्र आलेली होती. 10 दिवस आम्ही सोबत होतो आणि त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, डीप डाईव्ह ह्या सेशनच्या माध्यमातून आम्ही एकमेकांशी जोडलो गेलो. मग या 10 दिवसांमध्ये आमच्यामध्ये प्रेम, बंधुत्व आणि जिव्हाळा निर्माण झाला. इथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात कॅम्पमध्ये, ज्याच्यातून आम्हाला असं लक्षात आलं की आमची जी डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी ती खूप लवकर वाढते. माझा देश, ग्रो द सीड्स ह्या साऱ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या, त्यामुळे लक्षात आलं की आम्ही कमी वेळामध्ये सुद्धा असे क्विक डिसिजन घेऊ शकतो. परत आमचे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज वगैरे झाल्या, त्यामध्ये आम्ही सगळ्यांनी ग्रुपमध्ये क्रिएटिव्ह एक्सप्रेशनसाठी स्वतःहून प्रिपेअर केलं, विदाऊट मोबाईल, विदाऊट कुठल्याही एक्सटर्नल सोर्सची मदत न घेता. त्यामुळे आम्हाला लक्षात आलं की आमच्यामध्ये ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहेत. कॅम्पमध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की आपण जे विचार करतो की आपल्या लिमिटेशन्स एवढ्याच आहेत, त्याच्यापेक्षाही आपण खूप पुढे असतो. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, हे सामर्थ्य नाशवंत नाही. नमस्कार, मी रुपेश पवार. मी मूळचा धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे. या कॅम्पची सुरुवात म्हणजे लोकनिर्माण कॅम्प 6ची सुरुवात झाल्यापासून ते आजपर्यंत, म्हणजे आज आमचा सेकंड लास्ट डे. खरं तर पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत हे 10 दिवस नसून मला एक 100 वर्षाचं पूर्ण आयुष्य वाटतं. कारण की प्रत्येक एक दिवस हा आपल्याला आयुष्याला डिस्क्राईब करत होता. सकाळी उठण्यापासून ते नंतर श्रमदान असेल, नंतर मग वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील, मग बाबांचं, कैवल्य दादांचं सेशन आणि रात्री रिफ्लेक्शन. आणि या कॅम्पमध्ये जे डीप डाईव्ह सेशन होतं त्यामध्ये नंदू दादा असेल, पुन्हा आजचे जे जोशी सर होते, त्यांच्याकडून आम्हाला डीपमध्ये विचार करायला भेटला. आणि आपली कल्पनाशक्ती, जो माइंड, हे ब्रेनस्टॉर्मिंग जे ॲक्टिव्हिटीसारखं काही क्षण असतात, आपलं माइंड नक्की ओपन कसं करावं, आपण निसर्गाशी कसं जोडलं जावं. आणि सर्वात चांगले म्हणजे लोकनिर्माणची ही जी प्लेस ठरवली, आमराई असेल, अजून इतरही श्रमदान करण्यासाठी शाळा असेल, या सर्व गोष्टींनी नक्की असं मन म्हणजे असं भरून आलं. आणि या गोष्टी नक्कीच मनाला भिडणाऱ्या होत्या, कारण की या धकाधकीच्या शहरी जीवनात या गोष्टी कोणाला जास्त माहीत नसतात. पण या गावात, या कोकणातल्या या ठिकाणात लोकनिर्माणसारखी एखादी वास्तू असेल, ही नक्कीच एक अभिमानाची, आणि मला म्हणजे मी इथं 10 दिवस राहिलो, ही मला अभिमानाची गोष्ट आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव गार्गी पेठे. मी लोकसाधनेच्या लोकनिर्माण कॅम्प 6ची शिबिरार्थी आहे. आणि इथे आल्यापासून म्हणजे
कॅम्प सुरू व्हायच्या आधी आम्हाला काहीच कल्पना नव्हती की कॅम्पमध्ये नक्की काय काय होणार आहे, कोणत्या गोष्टींचा समावेश आहे. पण इथे आल्यावरती समजत गेलं की जिकडे गाव आणि शहर एकत्र येतं किंवा जिकडे वेगवेगळ्या विचारांची आचारांची माणसं एकत्र येतात, तिथेच आजच्या काळातला, आजच्या प्रश्नांना जाणणारा असा समजूतदार समाज घडतो. खरंच त्या आदर्श समाजाची निर्मिती होते. मी म्हणजे खूप घाबरायची आधी आणि एक्सप्रेस नव्हती करू शकत. इवन जशी आता बोलू शकत आहे तशी बोलूही नव्हती शकत. सो इथं आल्यावर मला खरंच खूप कॉन्फिडंट फील झालं. थँक्यू. और दूसरी बात, इम्पोर्टेंस ऑफ सेटिंग माइक्रो और स्मॉल गोल्स. मतलब हम पूरा साल भर का प्लानिंग बनाते हैं या मंथ का प्लानिंग बनाते हैं, पर वो नहीं हो पाता, उतना इफेक्टिवली इम्प्लीमेंट नहीं कर पाते. तो इसलिए मैंने दादा से एक चीज़ सीखी है कि तुम पूरे एक दिन का कैसे सेट मतलब प्लान करके उसे कैसे इम्प्लीमेंट करते हो, वो बड़ा इफेक्टिव होगा. नमस्कार, मी अवनी मयुरेश आठवले. मी लोकनिर्माण 6ची कॅम्पर आहे, रत्नागिरीहून आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रमदानाचं महत्त्व कळलं. श्रमदान करणं किंवा लोकांना मदत करणं हे किती महत्त्वाचं बनून जातं हे कळलं. आणि फक्त एवढंच नाही तर जेव्हा बाबांचं कुठलंही सेशन असायचं तेव्हा बाबा असे बसून गप्पा मारायचे, त्याच्यामुळे ते खूप छान होतं. आणि सुष्मिता ताई आत्ता येऊन गेली मागे, तर ती आल्यामुळे एक रिलेटेबल कन्सेप्ट आली. बिकॉज थोडंसं आपल्या माहितीतल्या गोष्टी जेव्हा दुसरं कोणी येऊन सांगतं, त्यांचा अनुभव ते कसे शिकले, तेव्हा ते बरं वाटतं. तारांगण आम्ही पाहिलं, नाईट वॉकला गेलेलो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातला समुद्र अनुभवला, तिकडे भिजून मजा केली. त्यासोबतच अजम्पशन्स कसे करू नये, बट ऑल्सो आपले केपेबिलिटी किती चांगले हे सर्वच पाहिलं. आणि लोकनिर्माणमुळे काय झालं म्हणायचं तर संघटित सगळेच होतात, पण एकसंघ व्हायला हवं हे महत्त्वाचं कळलं. आणि शेवटी एवढंच म्हणेन, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे, तेच डोळे देखणे जे कोंडिती साऱ्या नभा, ओळी ती दुःखे जनांच्या सांडिती नेत्रप्रभा, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. धन्यवाद.